गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुदेवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमानन्दिवल्लभम्। अध्याय 11 श्लोक क्रमांक 36। अर्जुन उवाच स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घाः स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घाः स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत् प्रहृष्यति अनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशः द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघाः। आलं का? आता बघा, आता अन्वयार्थ अर्जुनः उवाच, अर्जुन म्हणाला. अर्जुन काय म्हणतोय? ऋषिकेश, हे ऋषिकेशा, तव प्रकीर्त्या, तुझ्या कीर्तीने, म्हणजे तुझी कीर्ती ऐकून, तुझी कीर्ती ऐकली, तुझे नाम ऐकले, तुझे गुण ऐकले, आहे की नाही, तुझ्या लीला ऐकल्या, आणि ही तुझी कीर्ती ऐकून या कीर्तीनं जगत प्रहृष्यती, जगत काय होत आहे? आनंदित होत आहे, हर्षित होत आहे. प्रहृष्यती समजते का? च अनुरज्यते, आणि तुझ्या ठिकाणी ती अनुरक्त होत आहे. अनुरक्त होत आहे म्हणजे तुझ्यावरती प्रेम करत आहे. अनुरक्ती म्हणजे काय? प्रीती. तुझ्यावरती प्रेम करत आहे. स्थाने, आणि ते ठीकच आहे. स्थाने शब्दाचा अर्थ काय? ठीकच आहे. म्हणजे तुझी कीर्ती चांगलीच आहे ना. आणि तुझी कीर्ती ऐकून जर लोक तुझ्यावर प्रेम करत असतील, तुझी कीर्ती ऐकून लोकांना आनंद होणं, तुझ्यावर त्यांनी मग प्रेम करणं, हे ठीकच आहे, योग्यच आहे. बघा, ऋषिकेश, हे ऋषिकेशा, तव प्रकीर्त्या, तुझ्या कीर्तीच्या योगानं जगत प्रहृष्यती, जगत काय होत आहे? हर्षित होत आहे. च अनुरज्यते, आणि तुझ्यावरती अनुरक्त होत आहे, म्हणजे तुझ्यावरती प्रेम करत आहे. स्थाने, हे ठीकच आहे. भीतानि रक्षांसि दिशः द्रवन्ति, भीतानि घाबरलेले, भयभीत झालेले. भीतानि म्हणजे काय? भयभीत झालेले. कोण? रक्षांसी, राक्षस. घाबरलेले राक्षसे दिशः द्रवंती, दाही दिशाला ते काय होतात? द्रवंती म्हणजे पळत सुटलेले आहेत.
घाबरून, आहे की नाही? 10 दिशेला पळू लागलेले आहेत. अरे समजतं का? भीतानी रक्षांशी दिशः द्रवंती. भयभीत झालेले राक्षस हे दिशः म्हणजे 10 दिशेला द्रवंती. द्रवंती म्हणजे पळत आहेत. आलं? च आणि सर्वे सिद्धसंघाः नमस्यन्ति. सर्व सिद्धांचे समुदाय, सिद्ध पुरुषांचे समुदाय तुला नमस्यन्ति, तुला काय करत आहेत? नमस्कार करत आहेत. बघा, अर्जुनः उवाच. अर्जुन म्हणाला, ऋषिकेश, हे ऋषिकेशा, तव प्रकीर्त्या, तुझ्या कीर्तीच्या योगानी जगत प्रदुष्यती, सगळं जगत काय होत आहे? हर्षित होत आहे. च अनुरज्यते, तुझ्या ठिकाणी अनुरक्त होत आहे, म्हणजे तुझ्या ठिकाणी आसक्त होत आहे, तुझ्या ठिकाणी ते प्रेम करत आहे. स्थाने, आणि ते ठीकच आहे. भीतानी रक्षांशी दिशः द्रवंती, भयभीत झालेले राक्षस 10 दिशेला ते पळत आहेत. च सर्वे सिद्धसंघाः नमस्यन्ति, आणि सर्व सिद्धांचे समुदाय तुला नमस्कार करत आहेत. आलं? कस्माच्च तेन न मेरन् महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे अनन्तदेवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत्. कस्माच्च तेन न मेरन् महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे. अनन्तदेवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत्. कस्मात् च ते न मेरन् महात्मन् गरीयसे ब्रह्मणः अपि आदिकर्त्रे अनंत देवेश जगन्निवास त्वम अक्षरम सत असत तत् परम यत. आलं का? अभिपदाचित आला का? आता अगोदर घ्यायचं महात्मन. हे महात्मन असं म्हणतोय कोण? अर्जुन. कोणाला? श्रीकृष्णाला म्हणतोय. महात्मा आहे ना तो. आत्मा म्हणजे स्वरूप. महत म्हणजे मोठं. मोठं त्याचं स्वरूप म्हणून त्याला महात्मा म्हटलंय. काय म्हटलंय? महात्मा. मोठं ज्याचं स्वरूप आहे त्याला महात्मा म्हणतात. महात्मन, हे महात्मन. गरीयसे ब्रह्मणः अपि आदिकर्त्रे ते कस्मात् न मेरन्. इकडे बघा, अजून काय म्हणतोय आता. वरच्या श्लोकात सांगितलं की सगळे सिद्धांचे पुरुष तुला नमस्कार करत आहेत. सिद्ध पुरुष तुला नमस्कार करत आहेत. पुन्हा म्हणतोय तुला का बरं नमस्कार करणार नाही? तू आहेसच तेवढा मोठा. कारण सगळ्यात श्रेष्ठ, सगळ्याला जगाला निर्माण करणारा ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेव सगळ्यात श्रेष्ठ आहे. कारण सगळ्याला त्यानेच निर्माण केलं ना. कोणी? ब्रह्मदेवानी. म्हणून श्रेष्ठ असणाऱ्या त्या ब्रह्मदेवाचा सुद्धा आदिकर्ता तू आहेस. आणि ती श्रेष्ठ असणाऱ्या ब्रह्मदेवाचाही आदिकर्ता असणाऱ्या तुला कस्मात् न मेरन्, का बरं नमस्कार करणार नाहीत? मग जर ब्रह्मदेव आदिकर्ता आहे
आणि त्याचाही आदिकर्ता जर तू असशील तर तुला का बरं नमस्कार करणार नाहीत मग हे लोक? करतीलच ना. गरीयसे ब्रह्मणः अपि आदिकर्तवे, गरीयसे म्हणजे श्रेष्ठ असणाऱ्या, ब्रह्मणः अपि ब्रह्मदेवापेक्षा सुद्धा किंवा ब्रह्मदेवाचाही आदिकर्तवे आदिकर्ता असणाऱ्या ते म्हणजे तुला कस्मात न नमेरन, का बरं नमस्कार करणार नाहीत? कळलं का? म्हणजे तुला नमस्कार करणारच आहेत. अनंत, हे अनंता, देवेश, हे देवादिदेवा, जगन्निवास, हे जगन्निवासा म्हणजे संपूर्ण जगामध्ये निवास करणाऱ्या श्रीकृष्णा, यत, यत दिसलं कुठे आहे? यत म्हणजे जे, सत असत तत्परम, इकडं बघा, जे सत आहे, सत आहे व्यावहारिक दृष्टीनं, आणि जे असत आहे, जे सत आणि असत तत्परम त्याच्या पलीकडं असणारं, सत्याही असताच्याही पलीकडं असणारं जे काय आहे तर ते अक्षरम, ते काय आहे? अक्षरतत्व. सत आणि असतच्या पलीकडं असणारं जे अक्षरतत्व, अविनाशी तत्व, त्वम, ते तू आहेस. कळलं? समजतंय का? सत असत आहे ना, सत आणि असत याच्या पलीकडं, तत्परम त्याच्याही पलीकडं असणारं, यत म्हणजे जे, अक्षरम जे अक्षरतत्व आहे, त्वम ते तू आहेस. बघा एकदा सगळा श्लोक. महात्मन, हे महात्मन, गरीयसे ब्रह्मणः अपि आदिकर्तवे ते कस्मात न नमेरन, श्रेष्ठ असणाऱ्या ब्रह्मदेवाचाही आदिकर्ता असणाऱ्या तुला ते का बरं नमस्कार करणार नाहीत? कस्मात न नमेरन, का बरं नमस्कार करणार नाहीत? आलं? अनंत, हे अनंता, देवेश, हे देवादिदेवा, जगन्निवास, हे जगन्निवासा, सत असत तत्परम यत, सत आणि असत त्याच्याही पलीकडं असणारं म्हणजे त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ असणारं, यत जे आहे, यत अक्षरम जे अक्षरतत्व आहे, अविनाशी तत्व आहे, त्वम ते तू आहेस. वेत्तासि वेद्यंच परंच, वरचं राहिलं वाटतं आहे ना. त्वमादिदेव पुरुष पुराणस, त्वमस्य विश्वस्य परन्निधानम्, वेत्तासि वेद्यंच परंच धाम, त्वया ततं विश्वमनन्तरूप, त्वमादिदेव पुरुष पुराणस, त्वमस्य विश्वस्य परन्निधानम्. वेत्तासि वेद्यंच परंच धाम, त्वया ततं विश्वमनन्तरूप, त्वम् आदिदेवः पुरुषः पुराणः, त्वम् अस्य विश्वस्य परम निधानं, वेत्ता असि वेद्यं च परम च धाम, त्वया
ततं विश्वम अनंतरूप. आलं का? हां, त्वम आदिदेवः, तू सर्वांचा देवांचाही आदिदेव आहेस, देवादिदेव आहेस तू. हां, अजून म्हणतोय देवाला पुराणः पुरुषः, तू पुराण पुरुष आहेस. त्वम अस्य विश्वस्य परम निधानम, तू या विश्वाचं श्रेष्ठ धाम आहेस किंवा निधान आहेस. काय आहेस? या विश्वाचं निधान आहेस, म्हणजे आश्रय, विश्वाला आश्रय आहेस. वेत्ता असी, तू काय आहेस? वेत्ता. वेत्ता म्हणजे जाणणारा. तू काय आहेस? जाणणारा आहेस. देव जाणता, देव जाणता, देव जाणता, देव जाणता. अरे तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. देव जाणता, देव जाणता. आणि तर म्हणते ती व्यत्ता असी, आणि देव जाणता म्हणलं काय एकच की. व्यत्ता असी, तू व्यत्ता आहेस म्हणजे जाणणारा आहेस. जाणी जीवीचे सकळ नारायण, जाणे जीवीचे सकळ नारायण. जाणतो का नाही तो? हां, वेत्ता असी, तू वेत्ता आहेस म्हणजे जाणणारा आहेस. आणि वेद्यम, वेद्य पण तूच आहेस. वेद्य म्हणजे जाणण्याला योग्य, तूच आहेस. तू वेद्य आहेस. च परम धाम, आणि तू श्रेष्ठ धाम आहेस. अनंत रूप, दिसलं कुठे? हे अनंत रूपा, तुला अनंत रूप आहेत ना, मग अनंत रूप असणाऱ्या देवा, किंवा ते तुझ्या स्वरूपाला अंत नाही म्हणून अनंत रूप. त्वया विश्वम ततम, तुझ्याकडून हे सगळं विश्व काय केलेलं आहे? व्यापलं गेलेलं आहे. त्वया विश्वम ततम, तुझ्याकडून विश्व व्यापलं गेलेलं आहे. अजून एक श्लोक बघा. त्वम आदिदेवः, तू देवांचा आदिदेव आहेस. तू सर्व देवांचा आदी आहेस, असं घ्या. त्वम आदिदेव म्हणजे काय? सर्व देवांचा तू काय आहेस? आदी आहेस. पुराण पुरुषः, तू पुराण पुरुष आहेस. त्वम अस्य विश्वस्य परम निधानम, तू या विश्वाचं श्रेष्ठ धाम आहेस. वेत्ता असी, तू जाणणारा आहेस. वेद्यम असी, जाणण्याला योग्य हे तूच आहेस. च परम धाम असी, आणि श्रेष्ठ धाम आहेस. अनंत रूप त्वया विश्वम ततम, हे अनंत रूपा, तुझ्याकडून सगळे विश्व व्यापलेलं आहे. सगळ्या विश्वात तूच तर आहेस. अरे सगळा तूच आहेस. कोण कोण? वायुर्यमोग्निर वरुणशशांक, प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च, नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वा, पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते. वायुर्यमोग्निर्वरुणशशांक, प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च, नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वा,
पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते। वायुः यमः अग्निः वरुणः शशाङ्कः प्रजापतिः त्वं प्रपितामहः च नमः नमः ते अस्तु सहस्रकृत्वतः नहीं सहस्रकृत्वः पुनः च भूयः अपि नमः नमः ते. आलं का? बघा आता त्वम दिसलं कुठे? प्रजापती त्वम. त्वम वायु हो, तू वायू आहेस. यमः यमही तूच आहेस. अग्निही तू अग्नी आहेस. वरुणः तू वरुण आहेस. शशांकः ह्या सगळ्या देवता आहेत, देवाची नाव आहेत सगळे. वायू यम अग्नी वरुण हे कुणाचे नाव आहेत? हे सगळे देवतांचे नाही, हे सगळे तूच आहेस. शशांकः चंद्रमासुद्धा, शशांक म्हणजे काय? चंद्रमा. चंद्रमा तू आहेस. प्रजापतीही प्रजापती तूच आहेस. च प्रपितामहः आणि त्या प्रजापतीचा बाप म्हणजे म्हणजे पितामह म्हणजे आजोबा आणि प्रपितामह म्हणजे आजोबाचा आजोबा. नाही आजोबांचा आजोबा नाही, आजोबांचा वडील पंजोबा. सगळ्या जगाचा आजोबा ब्रह्मदेव आणि त्याचा वडील हाय. याची नाभी कमळी जन्म चतुरानाना म्हणून हा झाला सगळ्याचा पंजोबा. प्रपितामह प्रपितामह तूच आहेस म्हणून ते तुला सहस्रकृत्वः हजारो वेळेला नमः नमः असतो. नमस्कार नमस्कार असो, नमस्कार असो, नमस्कार असो. कळलं का? च पुन्हा आणि पुन्हा भूयः अपि पुन्हा अजून ते नमः नमः तुला नमस्कार असो, नमस्कार असो. कळलं? श्लोक सांगू अजून एकदा. त्वं वायु हो, तू वायू आहेस. यमः यम आहेस. अग्निः अग्नी आहेस. वरुणः वरुण आहेस. शशांकः चंद्रमा आहेस. प्रजापतीः प्रजापती आहेस. च प्रपितामहः आणि तो कोण आहेस? ब्रह्मदेवाचाही पिता आहेस. ते म्हणजे तुला सहस्रकृत्वः म्हणजे हजारो वेळेला नमः असतो, नमः असतो. तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो. च पुन्हा आणि पुन्हा भूयः अपि आणि पुन्हा अजून ते तुला नमः नमः तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो. कळलं का? नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वम् सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः. नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व. अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः. नमः पुरस्तात् अथ
पृष्ठतः ते नमः अस्तु ते सर्वतः एव सर्व अनंतवीर्य अमितविक्रमः त्वं सर्वं समाप्नोषि ततः असि सर्वः. आलं का? बघा आता सर्व घ्या. सर्व दिसलं का? दुसऱ्या वेळी ते शेवट हे सर्व स्वरूप असणाऱ्या देवा, ते संबोधन आहे. हां, सर्व हे सर्व स्वरूप असणाऱ्या देवा. देवाला सर्व 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 शिवस्थानवर तिथं पण आले सर्व, देवाचं नाव आहे सर्व. हे सर्व ते म्हणजे तुला. पुरस्तात नमः, तुला समोरून नमस्कार. पुरस्तात म्हणजे काय? तुला समोरून नमस्कार. अथ पृष्ठतः नमः असं लावून घ्यायचं. तुला पृष्ठभागाकडून सुद्धा काय असो, नमस्कार असो. तुला समोरूनही नमस्कार आणि तुला मागूनही नमस्कार. पृष्ठतः म्हणजे मागून, पृष्ठभागाकडून. हां, ते खालच्या दुसऱ्या वेळेतलं ते म्हणजे तुला. सर्वतः एव नमः अस्तु. तुला कुठं मागून आणि पुढून एवढंच काय सांगावं, तुला सगळ्याच बाजूनं नमस्कार. सर्वतः एव नमः अस्तु, तुला सगळ्याच बाजूनी नमस्कार. कारण तुला सगळीकडून तोंड आहे ना, त्यामुळे तुला सगळ्या बाजूनी नमस्कार. अनंतवीर्य, हे अनंतवीर्या. त्वम अमित विक्रमः, तू कसा आहेस? ज्याच्या पराक्रमाला काय नाही, अंत नाही, मर्यादा नाही, आहे का नाही? त्याला म्हणतात अमित विक्रमः. अमर्यादित ज्याचा पराक्रम आहे असा तू आहेस. आणि सर्वम समाप्नोसी, आणि सगळ्या जगाला तू काय करतोस? व्यापतोस. सर्वम समाप्नोसी, सर्वाला तू काय करतोस? व्यापतोस. ततः सर्व असी, आणि त्यामुळंच तू काय आहेस? सर्व आहेस. म्हणून तुला सर्व म्हणतात, आहे का नाही? सगळ्यांना तू व्यापतो म्हणूनच तू काय आहेस? सर्व आहेस. बघा अजून एकदा, का सांगितलं दोनदा? हां, बघा. सर्व हे सर्व स्वरूप असणाऱ्या देवा, ते पुरस्तात नमः, तुला समोरून नमस्कार असो. अथ पृष्ठतः, आणि पाठीमागूनही नमस्कार असो. ते सर्वतः एव नमः असतो, तुला सर्वच बाजूने काय असो? नमस्कार असो. अनंतवीर्य, हे अनंतवीर्या. अमितविक्रमः त्वं, ज्याचा अमर्यादित पराक्रम आहे असा त्वम, असा तू आहेस. आणि सर्वम समाप्नोसी, सर्वांना तू व्यापतोस. सर्व तू व्यापतोस. ततः सर्व असी, त्यामुळं तू सर्व आहेस. आलं? ओम शांती शांती शांती. पुंडलीकवरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव.